थिअरी ऑफ पॅम्परिंग. प्रसिद्ध वनस्पती तज्ज्ञ एम कानविंदे असं म्हणतात की लाड केलेलं सगळ्यांना आवडतं. अगदी माणसाचं पोर असो, गाईचं वासरू असो किंवा गुलाबाचं रोपटं असो. हा पण फरक फक्त एवढाच आहे, खूप लाड केल्यावर गाईचं वासरू मोठं झालं की अधिक दूध देतं. गुलाबाचं रोपटं मोठं झाल्यावर खूप गुलाबाची फुलं देतं. पण अतिलाडामुळे माणसाचं पोर मात्र त्रास देऊ शकतं. शक्यता आहे, चान्सेस आहेत. आता लगेच एम कानविंदे गुगल करत बसू नका. समोर बसलाय ना हा हँडसम माणूस, मीच आहे एम कानविंदे, मिलिंद कानविंदे, साताऱ्याच्या रत्ना नर्सरीचा मालक. आणि हो, काय नुसतं गुलाब म्हणून जन्माला येण्यात काहीच अर्थ नसतो ना. म्हणजे कोणीतरी आपल्याला विकत घ्यायला नको का? आणि त्यासाठी छान फुलावं लागतं. किंवा विकणाऱ्यानं हळूवार हातांनी अलगद अशी फुंकर घालून तिच्या पाकळ्या बाजूला करून गुलाबाला छान फुलवावं लागतं. आता यात काही खरेपणा खोटेपणा असं काही नाही आहे. अहो, त्या विकत घेणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, ती प्रसन्नता बघा. अहो, खरं तर पुण्याचंच काम आहे. त्यामुळे थोडं खोटं चालतं आहे. आणि अभ्यासक्रमात आपण जे काही शिकलो त्याचा उपयोग आयुष्य सुखकर करण्यासाठी करूया ना. सो कभी कभी झूठ अच्छा होता है.